नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. पण मला एक कळत नाही मित्रांनो, ये दर्द काहे खतम नाही होता. बघा ना, आता लॅपटॉपचं काम केलं आपण, थोडंसं काम बाकी आहे, तेवढ्यातच ऑफिसच्या PCचं काम निघालं आहे. काय बोलायचं आता. चला तर मग आता चाललो आहे परत आपल्या PCच्या डॉक्टरांकडे PCचं काम करायला ऑफिसच्या. Later that same evening. आता एक काम करायला देत नाही मी PCचं, तर दुसरे काम तर दाखवतो तुम्हाला. आपल्या शेगडीचा पण इश्यू झालेला आहे, तर आता हे सर्व्हिसिंग पण करायची राहिलेली आहे, ते पण मी आजच करून घेणार आहे. आज रात्री आई येईल, त्याच्या आत शेगडी एकदम टाकाटक हवी, नाहीतर शिव्या बसणार कन्फर्म. तर आता मी त्यांना बोलवलेलं आहे, तर ते थोड्या वेळात येतील. तर वेट करतो मी त्यांचा. तो पण आपला एडिटिंग पुढचा व्लॉग जो येणार आहे तो पण रेडी आहे. तर आपलं शेगडीचं ते काम पूर्ण झालेलं आहे. तर हे आहेत रवी, यांनी आपलं शेगडीचं काम केलेलं आहे. आणि इथं बघा, बऱ्याच दिवसानंतर फॅन चालू झालेला आहे, कारण की आता थंडी कमी होत चालली आहे आणि गरमी पण वाढते भरपूर. The next day. नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज असतं काम आपलं आईच्या चॅनलसाठी एखादी रेसिपी शूट करणं. तर त्यासाठी काय मटेरियल आणायला मी आत्ता खाली चाललो आहे. आणि आपल्या आईसाहेबांचं आगमन काल रात्री झालेलं आहे घरी, त्याच्यामुळे आई आज घरी आहे आणि आज एक रेसिपी शूट करायची आहे. तर चला पटकन मी जातो आणि जे काय थोडंफार एक दोन गोष्टी राहिलेत ते घेऊन येतो. आपलं झालं आहे आता काकडी आणि आलं. आता अजून राहिलेत काही गोष्टी. आता आपले राहिलेलं आहे पेपर आणि किराणा. मला दुकानात पण जायचं आहे. पेपर पण घेतलाय. गाडीवर जातो, पण आज जरा चालत जायचा विचार केला, थोडंसं बरं वाटतंय. ती बाकीची कामं झालेली आहेत, फक्त राहिले किराणा माल. आपलं सगळं मटेरियल घेऊन झालेलं आहे. आता चाललो आहे आपण घरी. सगळ्या गाड्या इथं पार्क असतात, पण आपल्याच गाडीवर का असं सुसू करायचं असतंय प्राण्यांना. अर्थात मांजर किंवा कुत्र्यानेच केलं असेल, पण का याच गाडीवर का. जे काय एक दोन गोष्टी होते, जे काय मटेरियल ते घेऊन आलेलो आहे मी घरी. मी आईला स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं की बाबा तुझं जे काय आहे आणायचं खालून, ती एक लिस्ट बनव किंवा मला सांग, मी लिहून घेतो, म्हणजे एकही गोष्ट मिस होणार नाही. आणि आत्ता घरी पोचलो आहे, फ्रेश होतो आणि बघू आईसाहेब काय म्हणतायत, कधी शूट करायचं. आईसाहेबांना थोडीशी मदत करतोय, थोडासा हातभार. मला कसं किचनमध्ये आवड आहे थोडीफार, तर चला आपल्याला नाहीतरी काम करताना थोडे मध्ये शेंगदाणे खावे लागतात, म्हणून पण जरासा इंटरेस्ट घेतला आहे आणि करतोय मदत तिला थोडी. मलाही बरं वाटतं तेवढंच. आज सुट्टी आहे, सुट्टीच्या दिवशी काहीतरी काम झालं ना की बरं वाटतं. मित्रांनो, रेसिपी शूट झालेली आहे. रेसिपी आजची आईने स्पेशल एक भाजी बनवली आहे, मिठाची वांगी. तुम्हाला दाखवतो मी. आत्ता माझं ताट तयार आहे. ही आहे मिठाची वांगी, मस्त दिसते, एकदम टेम्पटिंग होतं आहे. आणि ज्यासोबत आहे ज्वारीची भाकरी आणि इथं आहे टॅमॅटो कांदा सॅलेड प्लस दही ॲड आहे. वा. तर चला मित्रांनो, आता मस्तपैकी जेवून घेतो पहिलं. Later that same evening. संध्याकाळचे वाजलेत 6:30 आणि आईने एक सरप्राईज दिलं आहे मला. जी डिश मला अत्यंत आवडते, अत्यंत प्रिय आहे माझ्यासाठी, तर ती डिश आईने घरी बनवली. अर्थात मला काही सांगितलं नव्हतं, अचानक मला ते सरप्राईज मिळालं आणि मी खूप खुश आहे. तुम्हाला दाखवतो मी काय तिने बनवलं आहे ते. आणि आई घरी असले ना की चंगी असते एकदम. खरवस जे मला खूप आवडतं, एकच नंबर झालेलं आहे, एकच नंबर. The next day. एक एक कामं वाढत चालली आहेत ना. मी ऑफिसचा PC घेऊन गेलो होतो,
तर तिथं थोडंसं मेजर प्रॉब्लेम निघाला आहे. त्याच्यामुळं मला पी सी तिथं ठेवावा लागला आहे. आणि मार्केट क्लोज असतं संडेला, त्याच्यामुळं त्या दिवशी तर काही काम झालं नाही. पण आज काम होणार आहे, त्याच्यामुळं मला पी सी संध्याकाळी मिळणार आहे. कंपनीचा पी सी रिपेअर झालेला आहे व्यवस्थित टकाटक. तिथंच थांबून सगळं चेक करीपर्यंत तिथं 1.5 तास माझे गेलेले आहेत. हे सगळं करता करता आता रात्रीचे वाजले 10 आणि मी पोचलो आहे घरी. जेवून घेतो आधी आणि मग कामाला सुरू करतो. आणि तुम्ही ते मिठाची वांगी आईची रेसिपी पाहिली होती म्हणजे मी तुम्हाला दाखवली होती ती डिश. तर ती भाजी तुम्हालाही करून पाहिजे असेल, मिठाची वांगी रेसिपी आहे, ती सुद्धा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. नक्की जाऊन पहा. तुम्हीसुद्धा करा. माझ्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, यातला कोणताही पार्ट आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकीचे पण व्हिडिओ चेक करा. आता हा व्लॉग आपण इथंच थांबूया आणि भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.